तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलं आहे आत्तापर्यंत सगळ्यात युनिक टेक्स्ट इफेक्टवर ट्युटोरियल. जसं की आत्ता मार्केटमध्ये सिनेमॅटिक डिझाईन्स भरपूर ट्रेंडला चालू आहेत आणि त्यात प्रॉपर टेक्स्ट इफेक्ट वापरणं हा भरपूर अवघड विषय आहे. तर तोच विषय आज आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे, म्हणजेच खतरनाक आणि विषय हार्ड, जो का आत्ता ट्रेंडिंग आपल्या इंस्टाग्रामला टेक्स्ट इफेक्ट चालू आहे. तर तो एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे. प्लस तिची आपण फ्री PLP दिल्या. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि बाकी भावांनो, आपला क्लासही चालू होणार आहे. तर भावांनो, क्लाससाठी भरपूर प्रेम दिला. आत्तापर्यंतच्या जेवढ्या बॅचेस झाल्यात त्यापेक्षा सगळ्यात जास्त या बॅचला ॲडमिशन झाल्यात. तर भावांनो, रेकॉर्ड तुटलेला आहे. तर नक्कीच मनापासून धन्यवाद भावांनो, भरपूर प्रेम दिला. असंच प्रेम प्रत्येक बॅचला देत राहू, हीच इच्छा आणि हीच अपेक्षा, देवाचरणी हीच प्रार्थना. भावांनो, भरपूर प्रेम दिला आहे. असंच आपल्या व्हिडिओलाही प्रेम देत राहा. आपल्या इंस्टाग्रामलाही भरपूर काही कॉन्टेंट चांगले आल्यात, तर तिकडेही ढीक प्रेम द्या. नक्कीच अशा सगळ्या भरपूर गोष्टीत जेणेकरून तुमचा तिथं सपोर्ट लागणार आहे. तर नक्कीच खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपल्या या भरपूर ढीक प्रेमासाठी. नक्कीच. तर चला, तर आता आपण आपला बिना घालता आपल्या ट्युटोरियल आजच्या सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता मी इथं प्रॉपरलीरित्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. एकदम सोपा आहे. अलाइनमेंट परफेक्ट लागते, फॉन्ट चुजिंग परफेक्ट लागते आणि त्याला जे काय टेक्स्चर म्हणणार आहे तर त्याचा विषय. बाकी सगळं सोपं आहे, सविस्तर सगळं सांगतो. चला तर बघूयात आता आपण. जसं की तुम्ही जे काय नवीन टेक्स्ट करणार असाल तर त्याला जरा वेगळी टेक्निक लागू शकता. तर ती मी जी टेक्निक सांगली ना तर ती बघा. ओके, PLP मिळणारच आहे, पण PLP एडिट करता येते का नाही हे पण मी तुम्हाला दाखवतो. कारण सांगतो, कारण का काही गोष्टी मर्ज होणार आहेत त्यासाठी. तर चला तर बघूयात आता आपण मेन गोष्टी. जसं की टेक्स्टमध्ये गेलो आपण, पहिल्यांदा आपल्याला जे काय तुम्ही आपल्या थंबनेलला बघितला आहे मुद्दा, तर तोच आहे असा आपण इथे टायपिंग करून घेणार आहे. जसं की आमचा नेता आमची शान या थीममध्ये. तर हे टेक्स्टिंग बघितला तर ह्याला मी प्रॉपरलीरित्या परफेक्ट अलाइन केलेला आहे. प्रॉपर जसं की जे काय नेता आहे तर ते प्रॉपर मोठं केलं आहे. अशा गोष्टी आहेत भरपूर. तर ते आता मी इथं टाईप करून दाखवतो. तर त्याआधी मला पहिल्यांदा फॉन्ट चूज करायला पाहिजे आहे. तर मी फॉन्ट एक सिम्पल असा इन्फिनिटी थीममध्ये फॉन्ट चूज केलेला आहे. त्यानंतर आता इथं आपला पहिल्यांदा आपल्याला टाईप करायचं. जसं की आता मला ही कोडिंग माहिती आहे, म्हणजेच मला कळलं आहे. तर त्यासाठी जसं की A आणि त्यानंतर स्मॉल a म्हणजे आ झालं. त्यानंतर MA, त्यानंतर CA, अजून एकदा A टाकला तर मग चावते. ओके, हे झालं आमचा. तर प्रॉपरलीरित्या पुढं आणि मी जरा पाठीमाग स्पेसिंग देतो, कारण काही गोष्टी कट होत्यात त्यामुळे. या टीममध्ये झाला आमचा. हे जरा मी वरच घेतो. त्यानंतर आता ही जी कॉपी घेऊयात, कारण का तोच आपल्याला फॉन्ट लागणार आहे. त्यानंतर आता नेता, तर NA, त्यानंतर E करायचं म्हणजे ने झालं आणि TA, आणि अजून एकदा E म्हणजे नेता प्रॉपर. हे जरा समजून घेणं गरजेचं आहे. हे कोडिंग बिडिंग भरपूर जरा युनिक आहे त्यासाठी. ओके, डन. बघू शकताय आपण आमचा नेता एवढं आपलं टायपिंग करून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण जे काय नेता आहे ह्याला जरा लॉक करूया, कारण का ते जरा सारखं आपलं टच होणार आणि ते प्रॉपर आपल्याला डुप्लिकेट घेता येणार नाही. तर त्यामुळे आमची शान. आता आमचा आहे जिथं फक्त A आणि अजून एकदा आणि I फक्त टाकायचं. आमची झालं कॅप्स लॉक मारून आहे आमची शान. SANA. ओके, डन. परफेक्ट. तुम्हाला सगळा विषय समजलेला आहे. आता हे प्रॉपरलीरित्या अलाइन सगळं इथं फिट करा. तर आता काय करायचं आहे, परफेक्ट आपलं टायपिंग करून झालं आहे. जे काय असेल तुमचा जो काही कोणताही फॉन्ट वापरचिला तर तो परफेक्ट अलाइन करायचा. ज्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे, जसं की आता तुम्ही प्रॉपरलीरित्या कोणासरी बड्डेचं करत असला, त्यांचं पद असेल मान्यश्री बिन्यश्री, हे जरा लहान ठेवायचं आणि त्यांचं जे काय नाव आहे तर ते मोठं ठेवायचं. आडनाव जरी बारकं ठेवलं तरी चालेल. हां, मग ज्या मागणीप्रमाणे त्या गोष्टी तुम्ही त्या करू शकता. तर आता नेत्याचं लॉक करून प्रॉपर आता मी दोन्हीला लॉक करतो आणि नेता आपल्याला आता पहिल्यांदा क्लिक करायचा आहे. आता हे का मी केलो, कारण का ह्याला लावायचं आपल्याला टेक्स्चर. तर चला तर लावतो आपण टेक्स्चर. तर दोन्ही टेक्स्चर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तर ते तुम्ही चेक करून घ्या. एकदम सिम्पल टेक्स्चर आहे. जसं की आता हे बघू शकता, हे प्रॉपर आपलं पिवळं टेक्स्चर आहे, एकदम नाथ. त्यानंतर हे लावलं आपण. त्यानंतर आता काही करायचे नाही. आता काय करायचं आहे, प्रॉपर या सगळ्यांची घ्यायची आहे डुप्लिकेट. जसं की आता मला हे करायला लागणार आहे मर्ज. मी म्हटलेलो तुम्हाला, जसं की मला मर्ज करायला लागणार आहेत गोष्टी. तर हे मर्ज केलं आपण प्रॉपरलीरित्या, हे एकात आलं. त्यानंतर आता हिची घ्यायची आहे प्रॉपर डुप्लिकेट. तर डुप्लिकेट घेता वेळी प्रॉपरलीरित्या कॉपी करा आणि ते बरोबर ह्यावर आणून ठेवा. आता विषय काय आहे की आता हे पाठीमाग घालवू शकताय जे काय डुप्लिकेट केले ते. याचा कलर तुम्ही चेंज करू शकताय. जसं की मी कलर एक करतो, जसं की कोणता तरी ठेवूयात आपण कलर, कारण का शेवटी त्याला आपल्याला मारायचा आहे युनिक टेक्स्चर. तर त्यासाठी काळजी करू नका.
या थीममध्येही मोठं केलं बघू शकताय प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स अजून मोठं करतो. आता काही गोष्टी तर फिलअप करायच्या राहतील बघा. ओके, जसं की काही गोष्टी तर फिलअप करायच्या राहिल्यात तर त्या आपण ब्रशनं करायच्या फिलअप. ओके, बघू शकताय वेट. जसं की या थीममध्ये आपलं एवढं सगळं झाले तरी फक्त मी वरचं जरा ऑफ करतो तात्पुरतं. आता हे खालचा तुम्ही मुद्दा बघू शकता, म्हणजेच मर्ज करून डुप्लिकेट घेतले आणि त्याला स्ट्रोक मारले, एवढाच विषय आहे. ओके, त्यानंतर आता काय म्हणलो मी, प्रॉपर याला लावायचा. इथं आता काही गोष्टी आपण इथं ड्रॉ करायचे, ड्रॉ, कारण का तिथं आपलं टेक्स्चर बसणार आहे त्या कारणामुळे. तर आता ह्या ज्या काय दोन गोष्टी आहेत ह्या प्रॉपर मर्ज करून घ्या. ओके, डन. त्यानंतर वरचं ऑफ ऑन करा. त्यानंतर आता जे काय खालचा आपण व्हाईट कलर ठेवला आहे ना प्रॉपर, तर त्याला टेक्स्चर मारायचं फक्त. या थीममध्ये डार्क टेक्स्चरच मारा फक्त, एकदम खतरनाकरित्या. तर ह्या थीममध्ये जो काय आपला टेक्स्ट इफेक्ट आहे तर तो आपण मारलेला आहे. नक्कीच बघू शकताय एकदम इझिलीरित्या. ह्याच्या पाठीमागे मी जरा युनिक असं ह्या थीममध्ये आता तुम्ही ओळखू शकताय. ओके, म्हणजेच ह्या थीमचा जे काय टेक्स्ट इफेक्ट आहे कशासाठी वापरायचा, प्रॉपर जे काय अपोजिट बॅकग्राऊंडचाच कलर अपोजिट ह्याला वापरायचा असला तर नक्कीच ह्या थीममध्ये आपलं स्ट्रोक लावून प्रॉपर, जसं की आता पाठीमागे बघू शकता बॅकग्राऊंडचा कलर पण पिवळाच आहे आणि यातल्या टेक्स्टचा कलर पण पिवळाच आहे, पण मध्ये काय ॲड झाले, स्ट्रोकमुळे ती विभागणी झाल्या. ओके, बघू शकता एकदम परफेक्टलीरित्या. मग आता आमचा नेता आमची छान हे जेवढं काय झाले आपलं टायपिंग टेक्स्टिंग, तर याला तुम्ही आउटर ग्लो किंवा ड्रॉप शॅडो बिप शॅडो लावू शकताय भरपूर काही, आणि सगळ्यात मेन लावू शकताय तर ते म्हणजे ब्युएल अँड इम्बोस. ओके, हे तर तुमचं चांगलं चालत असलं तर नक्कीच हे लावा, चालत नसलं तर राहू दे, नो प्रॉब्लेम, पण असं एक नंबर दिसते. मग आपल्याला शॅडो बिडो आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. कोणता लावायचा शॅडो, जसं की या थीममध्ये आपला रिफ्लेक्टेड शॅडो लावायचा, एकदम छान दिसते आणि एकदम खतरनाक दिसते. कशी वाटली ट्रिक, कसा वाटला मुद्दा, ह्याची मी तुम्हाला PLP दिली, पण PLP एवढी काय एडिटेबल नसणार आहे कारण का काही गोष्टी मर्ज केल्यात. फक्त काय तुम्हाला त्या गोष्टी समजून घेऊन प्रॉपरली तुम्हाला ते एडिट करणं गरजेचं आहे, आणि मग त्या तुम्ही आपल्या बॅनरमध्ये अप्लाय करू शकता किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये तिनं अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम. तर जर आजचा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्या क्लासला जसं ढीक प्रेम दिला तसंच आपल्या येत्या व्हिडिओलाच ढीक प्रेम द्या. भरपूर काही नवीन गोष्टी येणार आहेत, आणि आपल्या चॅनललाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण का आपलं लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर एवढा मोठा परिवार पूर्ण होणार आहे. बाकी इंस्टाग्रामलाही ढीक प्रेम द्या, तिथंही आपण भरपूर नवीन काहीतरी कॉन्टेंट आणत असतोय आणि चाललोयही, भरपूर ढीक प्रेम द्यायला. बाकी टेलिग्रामलाही जॉईन व्हा, कारण का तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतोय. बाकी भेटवलं करायचं पण एकदम चांगलं आहे विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.